हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक्सप्लोर विथ माळवदे फॅमिलीमध्ये. तर आज आपण आलो आहोत पुण्याच्या प्रसिद्ध अशा सेनापती बापट रोडवर असलेल्या चतुःशृंगी देवी मंदिरामध्ये. आणि हे मंदिर पुण्याच्या ग्रामदेवतेचं स्थान असं मानलं जातं. मंदिर डोंगरावर वसलेलं असून दर्शनासाठी 100हून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात. सध्या मंदिरामध्ये जीर्णोद्धार आणि बांधकामाचं काम चालू आहे, पण भक्तांची श्रद्धा कायम तितकीच आहे. तर या मंदिराच्या मागे एक कथा आहे किंवा आख्यायिका आहे असं आपण म्हणू शकतो की पूर्वीच्या काळी दादोजी कोंडदेव नावाचे एक पुण्यामधले धनिक असे व्यापारी होते आणि ते देवीचे अतिशय परमभक्त होते आणि दरवर्षी काशीला जाऊन देवीचं दर्शन घेत असत. पण वाढतं वय जे होतं त्यामुळे त्यांना प्रवास करणं कठीण झालं. तेव्हा मी देवीला मनापासून प्रार्थना केली की आई, मला आता तुझ्या दर्शनाला जाता येत नाही, पण तू मला इथंच दर्शन दे. आणि असं म्हणतात की देवीने त्यांच्या स्वप्नात दर्शन दिलं आणि सांगितलं की मी पर्वतावर प्रकट होणार आहे, तिथे जाऊन तू माझी पूजा कर. आणि दुसऱ्याच दिवशी दादोजी कोंडदेव पर्वतावर गेले आणि त्यांना तिथे ही स्वयंभू मूर्ती दिसली आणि तिथेच मंदिर उभारलं. आणि हे मंदिर म्हणजेच जे आजचं चतुःशृंगी देवीचं मंदिर. आणि नवरात्री तिथे मोठा उत्सव भरतो, देवीची भव्य सजावट होते. आणि यावर्षी तर थोडासा पाऊसही आहे, पण तरीही भक्तांची गर्दी इतकी कमी झालेली नाही आहे. जर तुम्ही पुण्यात आलात तर नक्की या मंदिराचं दर्शन घ्या. हे फक्त दर्शनाचं ठिकाण नाही, तर श्रद्धा, संस्कृती आणि पुण्याच्या आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे. तर तुम्ही या मंदिराला गेला आहात का? नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.